ते फक्त तुमच्या दारात येणार नाही, मला फक्त दीक्षा द्या. पण ते शेठजी काय करतात, त्यांना मारण्यासाठी काठी घेतात आणि मारायला जाणार तोच ती काठी मारून एक संत ऋषी मुनी पकडतात आणि त्या संतांचं नाव काय, आचार्य नरहरी. महाराज ते पकडतात आणि शेठजींना वाटतं कोणी पकडलेले, मागवून बघतात तर तिथं आचार्य नरहरी उभे असतात. आचार्य नरहरी म्हणतात, ओ शेठजी तुम्ही याला का मारताय? त्यावेळेस ते शेठजी म्हणाले, अहो हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय, ह्याचं काय, हा जर माझ्या घरात आला तर माझ्या घरातली आलेली लक्ष्मी आल्या पावली परत निघून जाईल. त्यावेळेस ते आचार्य नरहरी म्हणले की ज्यावेळेस आपण भगवंताची भक्ती करतोय, तो भिक्षा वागतोय, त्याला घरातून असंच पाठवू नका. आपल्या घरात जो व्यक्ती अन्न मागायला येईल ना त्याला कधीच मोकळ्या हाताने परत पाठवायचं नाही. कधी कधी तोच व्यक्ती भगवंताचं रूप घेऊन देखील आलो असतो. त्याच्यामुळे महाराज ते आचार्य नरहरी म्हणाले, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या घरात आलेली लक्ष्मी परत निघून जाईल? थांबा, आता ह्याचं पालन पोषण सगळं जे काय असेल ते सगळं मी सांभाळणार, ह्याला सांभाळणार कोणी नाही ना, तर त्याला मी सांभाळणार. महाराज आज त्यांची नाव तिकडे म्हणजे ते संतांना त्यांनी सांभाळलं, ते एक संत होते ना. महाराज त्याला कोणी नाही ना त्याला देव आणि नाथाच जनार्दन. महाराज त्याला कोणी नाही त्याला देव. तसंच त्या आचार्य नरहरी म्हणाले, ह्याला कोणी नाही ना याला मी सांभाळणार. आणि त्याच मुलाने म्हणजे त्याच संत तुलसीदासांनी पुढे जाऊन काय लिहिली तर हनुमंताची हनुमान चालीसा लिहिली. महाराज त्यांनी हनुमान चालीसा लिहिली. मग ते ऋषीने म्हणलं काय झालं का, ते चालले नवचिरंतन टिकून आहे. आज सूर्यचंद्र असेपर्यंत त्यांचं नाव टिकणार. तो आता त्यांनी काहीतरी सत्कर्म केलं. आपण काहीतरी चांगलं कर्म केलं ना तर आपली भक्ती उदयाला येते. आपण या जन्मात आलो ना, आपण पुण्य करावं, गुरु करावे. आज मी तर बोलते ते एकाच व्यक्तीमुळे त्यामध्ये हरिभक्त पर्यंत स्वप्नील महाराज कळाले. त्यासाठी जोरदार करावं, जोरदार. कारण आज मी तिथे बोलवते ना ते फक्त एकमेव व्यक्तीमुळे, ते म्हणजे माझे गुरुवर्य हरिभक्त पर्यंत स्वप्नील महाराज कळाले. आज मी त्यांच्या संस्थेत एकच वर्ष झाले गेले, पण त्यांनी माझं एकाच वर्षात मला पूर्णपणे कीर्तनकार घडवलं. आज मी माझ्या जीवनातलं 9वं कीर्तन करते ना ते फक्त एकाच व्यक्तीमुळे, ते माझ्या गुरुंमुळे. माझा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना नाही तुझ्या त्रैलोक्याचा राजा. आज माझ्या मुखातून जे उद्गार फुटतायत ना ते फक्त एकाच व्यक्तीमुळे, ते माझे गुरुदेव, माझे गुरुवर्य हरिभक्त पर्यंत स्वप्नील महाराज काढले. आणि त्यांच्यामुळे काल माझं एक भाग्य उदयाला आलंय. आज माझं देखील उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली, कारण माझ्या आयुष्यात माझे गुरु आले. हे चालवण्याचं प्रथम